उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये दुसऱ्यांदा भेट, मराठीच्या मुद्द्यावरून भेट. मराठीबाबत कोणी उलटसुलट केलं तर काय करायचं ते बैठकीत ठरवू. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं. आस्थापनातील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तुर्तास थांबा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश. मुंबईत बोरिवलीच्या मोक्ष प्लाझा मॉलमध्ये मनसेची शाळा, अमराठी व्यावसायिकांना मनसेकडून मराठी भाषेचे धडे. मराठी भाषेसाठी आता मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर. मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया. ज्यांना मराठी बोलायला येत नाही त्यांना आम्ही शिकवू. बॅनरवर उल्लेख. व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची कामराची विनंती पोलिसांनी फेटाळली. जीवाला धोका असल्याने व्हीसीद्वारे जबाब नोंदवा अशी विनंती कुणाल कामराने पत्राद्वारे पोलिसांकडे केली होती. कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत मद्रास हायकोर्टाचं अंतरिम संरक्षण. बुकमाय शोचा कुणाल कामराला मोठा धक्का. राहुल कनाल यांच्या पत्रानंतर कामराच्या शोची तिकीट विक्री आणि प्रमोशन थांबवलं. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे मोठे नेते शेवटपर्यंत आमच्या संपर्कात. राज्यसभेतही नवीन पटनायक यांच्यावर मोदींचा दबाव होता. संजय राऊतांचा आरोप. आखिरी मिनट तक बीजेपी के बड़े नेता हमारे नेता संपर्क में थे कि बिल को समर्थन करें. बड़े नेता दिल्ली से, महाराष्ट्र से. नहीं तो जरूरत क्या कि देवेंद्र फडणवीस जी को ट्वीट करने की. आम्ही सत्तेसाठी भुकेलेले नाही. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाचे बूट साठत नाही. संजय राऊतांची प्रफुल्ल पटेलांवर टीका. तुम्ही सुखातात ना, तिकडे भांडी घासताय ना, त्यांची जुनी भांडी करताय ना, त्यांचे चपला बूट पॉलिश करताय ना, मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चटेगिरी करत नाही. कितीही प्रयत्न केले तरी सत्याचा आवाज दडपता येत नाही. खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. अनिल देशमुखांच्या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे असल्याचा दावा.